त्याने आपली ओळख लपवण्यासाठी नाव बदललं आणि वेश सुद्धा बदलला. मध्य प्रदेशात एका छोट्या शहरात तो अगदी सामान्य माणसासारखा राहत होता. एका फॅक्टरीत सुपरवायझरची नोकरी, साधं शांत आयुष्य, ना कोणाला संशय ना कोणाला काहीही माहीत. पण खरी गोष्ट काही वेगळीच होती. तो कोणी साधा माणूस नव्हता. तो भारतीय सैन्यातला माजी कॅप्टन होता, ज्याला स्वतःच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. 5 वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर तो फरार झाला आणि मागच्या 4 वर्षांपासून पोलिसांच्या हाती लागत नव्हता. सगळं काही त्याच्या प्लॅन प्रमाणे चालत होतं. नवीन ओळख, नवीन आयुष्य. पण म्हणतात ना, कितीही हुशारी केली तरी एक चूक सगळं उद्ध्वस्त करते. आणि इथेही तसंच झालं. इतकी वर्ष लपून राहिलेला हा व्यक्ती LPG गॅस नोंदवला आणि पुन्हा पकडला गेला. तो इतकी वर्ष कुठे राहत होता, तो कसा पकडला गेला, हेच सगळं जाणून घेऊया आजच्या रेड डायरीमध्ये. साल 2013. उत्तर प्रदेशातल्या कानपूरचा राहणारा संदीप भारतीय सैन्यात कॅप्टन पदावर तैनात होता. त्याची पोस्टिंग पंजाबमधल्या फाजिल्का जिल्ह्यातल्या आबोहर छावणीत झाली होती. याच काळात त्याची पत्नी श्वेता हिचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळतो. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं मानलं जातं, पण इथूनच कथेला वेगळं वळण मिळतं. श्वेताच्या वडिलांनी राम नरेश यांनी संदीप आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर हुंडाबळी आणि हत्येचा आरोप केला. तपास सुरू झाला आणि जे समोर आलं ते मात्र धक्कादायक होतं. उघड झालं की कॅप्टन संदीपने स्वतःच्या पत्नीची हत्या केली होती. आधी गळा दाबून तिचा जीव घेतला आणि नंतर आत्महत्या असल्याचं दाखवलं आणि तिला फासावर लटकवलं. साल 2014 मध्ये स्थानिक न्यायालयाने कॅप्टन संदीपला पत्नीच्या हत्येचा दोषी ठरवलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर त्याला सैन्यातून बडतर्फ करण्यात आलं आणि शिक्षा भोगण्यासाठी फिरोजपूर कारागृहात पाठवण्यात आलं. जेलमध्ये असताना संदीपने आपल्या शिक्षेला पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात आव्हान दिलं आणि 5 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर 2019 मध्ये त्याला हायकोर्टातून जामीन मिळाला. पण 2022 मध्ये अंतिम निर्णय आला आणि हायकोर्टाने सुद्धा संदीपला दोषी ठरवत त्याची जन्मठेप कायम ठेवली. आता 5 वर्ष तुरुंगात आणि 3 वर्ष बाहेर घालवल्यानंतर संदीपचा पुन्हा जेलमध्ये जाण्याचा काहीही इरादा नव्हता आणि म्हणूनच यावेळी त्याने आत्मसमर्पण केलं नाही. तो फरार झाला. तो नेमका कुठे आहे हे कोणालाच कळत नव्हतं, अगदी कायद्याला सुद्धा. पण एक व्यक्ती मात्र शांत बसायला तयार नव्हती. ते म्हणजे श्वेताचे वडील राम नरेश. त्यांना हे मान्य नव्हतं की मुलीच्या हत्येचा दोषी मोकळेपणाने फिरावा. 2024 मध्ये ते पुन्हा हायकोर्टात गेले, याचिका दाखल केली आणि संदीपच्या अटकेची मागणी केली. पुढची 2 वर्ष पुन्हा सुनावणी सुरू राहिली आणि यावेळी हायकोर्टाने थेट पंजाब पोलिसांना धारेवर धरलं आणि पंजाबच्या DGPला आदेश दिले की 8 एप्रिल 2026 पर्यंत शपथपत्र सादर करा आणि त्यात स्पष्ट सांगा संदीपला पकडण्यासाठी नेमकी कोणती पावलं तुम्ही उचलली. हायकोर्टाच्या आदेशानंतर फाजिल्का पोलीस ॲक्शनमध्ये आले. SP आसवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाब ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची विशेष टीम तयार करण्यात आली. या SIT टीमने संदीपचे सगळे अधिकृत रेकॉर्ड्स तपासायला सुरुवात केली. ओळखपत्र, बँक खातं, आधार कार्डाचा डिजिटल वापर सगळं तपासलं जाऊ लागलं. तपासादरम्यान SITने नॅशनल इंटेलिजन्स ग्रेडचीही मदत घेतली आणि संदीपच्या पॅन कार्डची माहिती मागवली. यानंतर सर्व सरकारी आणि खासगी बँकांना नोटीस पाठवण्यात आली आणि संदीपच्या पॅन नंबरशी जोडलेल्या सर्व खात्यांची माहिती मागवण्यात आली आणि इथेच पहिला मोठा धागा मिळाला. तपासात उघड झालं की एका मोठ्या ज्यूस बनवणाऱ्या कंपनीकडून दर महिन्याला संदीपच्या पॅनशी जोडलेल्या एका खात्यात चांगली मोठी पगाराची रक्कम जमा होत होती. यानंतर SITने त्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल नंबरची सगळी माहिती काढली आणि इथे एक महत्त्वाचा धागा मिळाला. तो नंबर मध्य प्रदेशातल्या पांढुर्णा जिल्ह्यात सक्रिय असल्याचं समोर आलं. मात्र टॉवर लोकेशनमधून फक्त परिसर कळत होता, अचूक ठिकाण नाही. मग टीमने आणखी एक पाऊल पुढे टाकलं. या नंबरचा वापर आणखी कुठे कुठे होतोय ते तपासलं गेलं आणि इथे दुसरा मोठा क्ल्यू मिळाला. हा नंबर एका गॅस एजन्सी सोबत जोडला होता. म्हणजे संदीप त्याच नंबरवरून घरासाठी LPG सिलेंडर मागवत होता. SITने त्या गॅस एजन्सीशी संपर्क साधला आणि डिलिव्हरीसाठी वापरला जाणारा पत्ता मिळवला. आता चित्र स्पष्ट होत होतं. ही सगळी माहिती पांढुर्णाच्या SPला देण्यात आली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने संदीपला अखेर अटक करण्यात आली. यानंतर फाजिल्का पोलिसांनी त्याला पुन्हा पंजाबमध्ये आणलं. तपासात पुढे असंही समोर आलं की 2019 मध्ये जामीन मिळाल्यानंतर संदीपने सुरुवातीला झिरकपूरमध्ये रिअल इस्टेट एजंट म्हणून काम सुरू केलं होतं. पण काही काळानंतर तो तिथूनही गायब झाला आणि ओडिसाला
निघून गेला. ओडिसामध्ये राहत असतानाच 2022 मध्ये संदीपला समजलं की हायकोर्टाने त्याची जामीन याचिका फेटाळली आणि त्याची शिक्षा कायम ठेवली. यानंतर त्याने आत्मसमर्पण केलं नाही आणि तो थेट बँगलोरला गेला. तिथे काम करू लागला आणि काही काळानंतर पुन्हा मध्य प्रदेशात येऊन एका मोठ्या ज्यूस कंपनीत नोकरी करू लागला. इथेच त्याने दुसरं लग्न सुद्धा केलं आणि पांढुर्णामध्ये आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत तो राहू लागला. बाहेरून सगळं अगदी सामान्य दिसत होतं, जणू काही त्याने आयुष्यात काहीच केलं नाहीये. पण शेवटी 2 छोट्या चुका त्याच्यावर भारी पडल्या. पहिली, जुना पॅन कार्ड वापरून सॅलरी अकाउंट उघडणं आणि दुसरी, त्याच नंबरवरून गॅस सिलेंडर मागवणं. याच नंबरमुळे तो गॅस एजन्सीकडे रजिस्टर झाला आणि तिथूनच पोलिसांना त्याचा माग काढता आला. 4 वर्ष पोलिसांना चकवा देणारा हा माजी कॅप्टन या 2 छोट्या चुकांमुळे अखेर सापडला गेला. संदीपला पुन्हा अटक करण्यात आली आणि परत तुरुंगात पाठवण्यात आलं. ही होती त्या माजी सैन्य अधिकाऱ्याची कथा, जो पत्नीच्या हत्येचा दोषी ठरला, 4 वर्ष फरार राहिला, दुसरं आयुष्य जगू लागला, पण शेवटी कायदा त्याच्यापर्यंत पोहोचलाच.